खरं तर झालेल्या चुका बऱ्याचशा चुका घडल्या. मी तर म्हणेन धारावे संघ सुरुवातीला आपण पाहिलं तर साईसचा सोडलेला झेल, मिसफिल्डच्या स्वरूपामधले ते चौकार आणि त्यानंतर मात्र फलंदाजांनी खेळलेले बेजबाबदारपणे फटके, सगळ्या गोष्टी होत्या या कारणीभूत होत्या. आणि त्याचमुळे मात्र धारावेसारख्या बलाढ्य संघाला मात्र हार पत्करावी लागली. परंतु जाऊया मॅच मध्ये. इथे मात्र कोमडबुजे संघ मोठा इतिहास घडवणार का? आता त्यांच्याकडून जास्त अपेक्षा सुद्धा वाढल्या असतील, कारण उल्बे नोडमधील संघ आहे. प्रेक्षक सुद्धा थोडासा चेअर्स करतील, सपोर्ट करतील कोमडबुजे टीमला. परंतु समोर मात्र आता बलाढ्य अजून झाले ती जासई संघ आणि त्याचमुळे थोडीशी दहशत, थोडासा दरारा आता मात्र असेल कोमडबुजे संघासमोर. तो जासई संघाचा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कोमडबुजे टीम कडून कपिल कोळी आणि राज बस्ताव. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन सज्ज होईल तो साईश मात्रे. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकारांसाठी सुदर्शन कोळी यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. कोमडबुजे संघाचं मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. तो खास करून कपिल कोळीकडे मात्र खरं तर लक्ष लागलं असेल या मॅच मध्ये, कारण आज संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र त्याच्या बॅटमधून धावा निघाल्यात कोमडबुजे संघासाठी. आणि अंतिम सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा त्याची बॅट तळपावी आज विचार आता मात्र क्रीडा रसिक करत असेल, त्याचे चाहते करत असतील, उल्बे नोडमधील प्रेक्षक करत असतील. परंतु या सगळ्या प्रेक्षकांना, करच्या प्रेक्षकांना मात्र आज कपिल पुन्हा एकदा खुश करणार का? मॅचला होईल सुरुवात. साईश मात्र तयार. गोलंदाजी मार्क पर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटना समोर कपिल. अंतिम सामना बरोबर 2:22 मिनिटांनी. पहिला चेंडू, पहिलाच बॉल अप्परकट केलाय. व्हॉट ए शॉट, फॅब्युलस स्ट्रोक कपिलच्या बॅट मधून येतोय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार, चौकार. बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला होता, वेगवान बाउन्सर होता, परंतु त्याला तसंच चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय. अपकट केलं होतं यावेळेस मात्र कमालीचा फटका. हे सगळे शॉट्स त्याच्या भात्यामध्ये पाहायला मिळतील. एक चांगला लेदर क्रिकेट सुद्धा आहे आणि त्याचमुळे तुम्हाला अगदी टेक्स्टबुक स्टाईल, कॉपीबुक स्टाईल मध्ये त्याचे फटके नेहमीच प्रेक्षकांची मात्र अनेक मैदानावर वाहवा मिळवत असतात. आणि तसाच फटका इथून मात्र पाहायला मिळतोय. साईश मात्र पुन्हा एकदा सज्ज, समोर मारला. यावेळी स्क्वेअर ड्राईव्ह, क्रिकेटच्या परिभाषेमधील सगळ्यात दुर्मिळ समजला जाणारा फटका. बॉल चाललाय कप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता अगेन चौकार. लगातार 2 चौकार, 3 लगातार चौकारांना 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुदर्शन कोळी त्याचप्रमाणे विनायक भगत यांच्याकडून सुद्धा कमाल फटका पाहायला मिळालाय. फार क्वचित तुम्हाला असे फटके पाहायला मिळतील आणि ते कपिल कोळीच्या भात्यामध्ये आहेत. स्क्वेअर ड्राईव्ह केला होता, लाजवाब तंत्रशुद्ध फलंदाजी मात्र पाहायला मिळते ती कपिलकडून. यावेळेचा हा चेंडू इथून मात्र थोडासा स्वतःवर नाराज आहे, कारण लेग स्टंपच्या बाहेर होता. त्याला सरळ लेग ग्लान्स करता आला असता. एखादा चौकार फाईन लेगला, कारण सगळे क्षेत्ररक्षक आतमध्ये आहेत, संपूर्ण क्षेत्र मोकळं आहे. त्यामुळे वाईड बॉलची 1 धाव मिळण्यापेक्षा मला 4 पाहिजे होत्या, हेच त्याच्या देहबोलीवरून मात्र सध्याच्या घडीला वाटतंय. 1 धाव मात्र मिळेल अतिरिक्त स्वरूपामध्ये. ती चौकारांची संधी मात्र त्याला नक्कीच असणार आहे, बक्षीस जिंकण्याची संधी. परंतु कपिल मात्र चांगला खेळ करतोय. 9 धावा धाव फलकावर. 2000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे या बॉलवर चौकार आला तर जवळजवळ 4000 रुपये कमवू शकेल तो कपिल कोळी. परंतु त्याही पेक्षा संघाला मात्र पुढे न्यायचंय. यावेळेचा हा चेंडू इथून मात्र पाहूया सिंगल, एकेरी धाव. त्याच्या डोक्यामध्ये नाहीये 3 चौकार 3 षटकार, त्याला फक्त एवढंच कळतंय आता मात्र या इनिंग मध्ये मला खेळायचं आहे. मगाशी त्यानं स्टेटमेंट सांगितलं होतं, कारण माझ्यावर बऱ्यापैकी संघ निर्भर आहे आणि जर मी एखादी लॉंग इनिंग खेळलो तर मात्र, कारण मी बाद झाल्यानंतर टेन्शन येत असतं, असं तो मगाशी कॅप्टन पॉइंट्समध्ये मॅन ऑफ द मॅचच्या मुवमेंट्सला म्हणाला होता. त्यामुळे या मॅचची जबाबदारी सुद्धा त्याच्याच खांद्यावर असणार आहे.
परंतु सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर राज बस्ताव सारखा एक चांगला यंगस्टार मात्र या टीमला सापडलाय आणि या खेळाडूने सुद्धा प्रभावित केले. लगातार 3 चौकारांसाठी पारितोषिक असणार आहे. पहा वेगळा फटका बनवून खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेर पूर्ण निघाला होता शपल क्रॉस आणि तदनंतर थोडासा फाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न मात्र फसलाय. साईशनं आणून पाडला हा प्रयत्न. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिर आहे ती 10 या आकड्यावर. 10 ऑन अ बोट. मैदानाचा संपूर्णपणे अभ्यास आहे तो कोंबडभुजे संघाला. या मैदानाचे काने कोपरे माहिती आहेत केबी काका मैदानाचे आणि त्याचमुळे खरं तर घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या मैदानावर खेळताना मात्र थोडासा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल कोंबडभुजेचा. हो यावेळेस फुल टॉस बॉल होता, इथे मिस केलाय मी तर म्हणेन. वेगवान चेंडू जरूर होता परंतु हा फुल टॉस बॉल मिस व्हायला नको होता हेच आता मात्र कपिल सांगत असेल. कारण या संधी फार क्वचित येतील तुम्हाला आणि या संधी जर दवडल्या तर मात्र धावसंख्या करणं फार कठीण होऊ शकेल. राज बस्ताव 2 चेंडू निर्धाव खेळतोय. सुरुवात काय दमदार झाली होती परंतु तदनंतर आता म्हणूया की साईश मात्र कमबॅक करतोय. धावफलकावर 10 धावा लागल्यात. 10 ऑन अ बोर्ड. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. साईश तयार. बघा फिरून खेळण्याचा प्रयत्न, अपील पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. जसा कपिल नॉन स्ट्राईक एंडला आला ना, राज बस्तावला 3 चेंडू निर्धाव काढलेत आणि इथेच मात्र चुकलं ते कोंबडभुजे संघाचं कॅल्क्युलेशन. कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता धावफलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळतील त्या 10, ज्या 10 धावा पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर होत्या त्याच 10 धावा 6 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतील. त्यामुळं संपूर्णपणे जबाबदारी घेऊन कपिललाच मात्र ही इनिंग सजवावी लागेल हे चित्र पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. इथे फायनल जिंकायची आहे, काही झालं तरी चॅम्पियन व्हायचं या स्पर्धेमध्ये. कारण उल्वे नोडमधील ट्रॉफी उल्वे नोडमध्ये जावी इथल्या प्रेक्षकांना सुद्धा तेच वाटत असेल आणि त्यासाठी मात्र मजबूत प्रयत्न करावे लागतील ते कोंबडभुजे टीमला. सारं काही शक्य आहे. मगाशी जासई संघानं शक्य करून दाखवलं धारावीसारख्या बलाढ्य टीमला नमून, मग मात्र आपण का करू शकत नाही. हाच एकमेव विश्वास मात्र मनामध्ये ठेवून आपल्यामध्ये असलेली सगळी शक्ती एकवटून मात्र चांगला सर्वोत्तम खेळ आजपर्यंत दाखवावा लागेल तर सारं काही शक्य आहे. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन रोहित मात्रे येतोय जसे टीम कडून. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. क्षेत्ररक्षण आता मात्र पांगवलंय. ऑन साईडला 3, ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक. पहा अगदी कव्हर पॉइंटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सोडून दिला हा बॉल. इथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. थोडासा स्लो रन करण्याचा प्रयत्न होता इथे मात्र त्या प्रयत्नामध्ये दिशा भरकटतोय रोहित. 11वी धाव फलकावर. 11 रन्स. एका बाजूला थोडासा विस्फोटक खेळ करायचा आहे, संयमानं सुद्धा खेळायचं आहे, विकेट सुद्धा टिकवायची आहे. ही सगळी द्विधा मनस्थिती सध्याच्या घडीला मात्र कपिल कोहलीची असेल. हलक्या हाताने जंटल टच केलाय गलीमध्ये. इथे पहा नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. पहा विकेटची किंमत काय कपिलच्या, परंतु दुसरी रन कंप्लीट झालंय. खरं तर कदाचित स्ट्रायकर एंडला थ्रो झाला असता तर फलंदाजाला मात्र परतावा सुद्धा लागू शकला असता, परंतु 2 मिळाल्या कपिलला. या 2 महत्वाच्या धावेनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 13 या आकड्यावर. 13 ऑन अ बोर्ड. काही झालं तरी कपिलला बाद करायचं याच रणनीतीनं आता मात्र जासई संघ मैदानामध्ये खेळ करताना दिसतोय. स्कूप करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र रिव्हर्स स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू मात्र निर्धाव. खरं तर अनऑर्थोडॉक्स पद्धतीनं खेळणं मी तर म्हणेन. आणि समोर कपिल कोहली म्हटला की मग ते ऑर्थोडॉक्स फटकेच, जे क्लास आहे त्याच्याकडे आजपर्यंतचा. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेरून झाला हा चेंडू. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन मात्र धावसंख्येमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 14 या आकड्यावर. 14 ऑन अ बोर्ड. 14 धावा धावफलकावर. रोहित मात्रेचे षटक आहे. 4 ओव्हर्समध्ये निदान 45च्या आसपास पोहोचावं लागेल. हळूवारपणे हलक्या हातानं मात्र ढकलून दिले ते कव्हर्सला. सिंगल घेतोय. एकेरी रन्स नव्हे. धावसंख्येमध्ये बदल. काहीतरी वेगळ्या रणनीतीनं मात्र मैदानामध्ये खेळ सुरू आहे तो कपिल कोहलीचा. आतापर्यंत आपण पाहिलं 2 चौकारानं आक्रमक सुरुवात केली परंतु त्यानंतर मात्र सिंगलकडे मोर्चा वळवलाय. बऱ्याच वेळेला स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आले की वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स मनामध्ये असतात. बस बॅटर, बस बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, सगळे कॅल्क्युलेशन्स मनामध्ये एक वेगळं घर करत असतात.
एवढ्या धाबा झाल्याच पाहिजेत, या सगळ्या कॅल्क्युलेशन्स अकॅडमी मोड मनामध्ये असतं, त्याच्यानी पुढे चालावं लागतं. कारण प्रत्येक खेळाडूला वाटत असतं की एखादं मोठं वैयक्तिक पारितोषिक सुद्धा आपल्याला मिळावं, आणि बऱ्याच वेळेला त्या भावनेनं सुद्धा खेळ सुरू असतो. पुन्हा एकदा तोच प्रयत्न राज बस्तावचा पाठीमागे खेळण्याचा, वारंवार तोच प्रयत्न मात्र रोहित मात्रेच्या अगेन्स्ट मात्र वेगळ्या रणनीतीनं, आणि या प्रयत्नामध्ये धावा येत नाहीयेत या ओव्हरमध्ये, आणि ही कुठेतरी खंत असेल. हे वेगळ्या पद्धतीनं फटके सजवण्याचा प्रयत्न मात्र झालाय. क्लीन बोल्ड प्लेड ऑन झालाय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का मात्र इथे बसेल. मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे टीमला निराश केलं या फलंदाजानं. सलामीला बढती देण्यात आली होती राज बस्तावला, परंतु राज बस्तावला 5 चेंडू खेळला, 1 धाव सुद्धा काढता आली नाहीये. भोपळाही फोडून देता 0 या धावसंख्येवर मात्र फायनलच्या मॅच मध्ये त्याला पाठवलंय तंबूमध्ये. पहिला धक्का कोंबडभुजेला. इथे कॅल्क्युलेशन्स बिघडवलेत राज बस्तावने. 5 डॉट बॉल फायनल मॅच मध्ये नॉट एक्सपेक्टेड, आणि हे प्रेशर आता मात्र कपिलला झेलावं लागेल. 5 डॉट बॉल फार मोठी किंमत. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जर एखादं षटक निर्धाव जात असेल तर मग 3 ओव्हर्समध्ये तुम्हाला बाकीच्या धाबा काढायच्या आहेत. त्यामध्ये पहिल्या षटकामधले 3 चेंडू अगोदरच निर्धाव गेले होते. दुसऱ्याही ओव्हरमध्ये आपण निर्धाव चेंडू पाहतोय. त्यामुळे डॉट बॉलचं पर्सेंटेज पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर प्रचंड राहिलंय, आणि त्याचमुळे धावसंख्या थोडी आटोक्यामध्ये आहे. धावफलकावर आतापर्यंत फक्त 15 धावा लागल्यात. पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा होत्या. थोडंसं टेन्शन आता मात्र वाढत असताना मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे टीमसाठी पाहूया. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्लोक कोळी दाखल झालाय. एका बाजूला कपिल कोळी, दुसऱ्या बाजूला श्लोक. हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे कोंबडभुजे टीमची, परंतु ओव्हर्स 4च आहेत. अकुटप्प्याचा बॉल हुक केला. यावेळेस मात्र संधी आहे, आणि इथे झेल सुटलाय. हा झेल एवढा सोपा होता की इथे मात्र त्याचाही विश्वास बसत नाहीये, आणि तो सुद्धा नाराज आहे. अगदी सोपा झेल आणि अगदी इझिली तो घेण्यासाठी गेला साईश, परंतु कलेक्ट करता आला नाही. शेवटच्या क्षणाला मात्र त्याच्या हातामधून बॉल किंवा त्याची नजर थोडीशी बाजूला गेली असेल, आणि त्याच प्रयत्नामध्ये पहा अजूनही त्याचा सुद्धा विश्वास बसत नाहीये. परंतु इथे रन मिळाली. फलंदाज सुरक्षित राहिला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 16. ड्रिंक्स ब्रेकची मागणी केली जाते. पाण्याची मागणी केली फलंदाजांकडून. लवकरात लवकर पाण्याची पूर्तता करा. हॅलो, चंदन ओळेकर यांच्याकडून मात्र श्लोकसाठी मात्र बक्षीस येते की जर सलग 3 षटकात ठोकले तर मात्र श्लोकनं जर सलग 3 षटकात ठोकलं तर चंदन ओळेकर यांच्याकडून तब्बल 2000ची बक्षीस दिली जाईल. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 16 धावा लागल्यात. मॅट्रिक्स ट्रॉफीची फायनल तुम्ही पाहताय. उलवे नोडमधील एक प्रतिष्ठित स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर, ग्रामस्थ मंडळ तरघर आणि 40+ मॉर्निंग ग्रुप उलवे नोड आयोजित ही स्पर्धा मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 दैदिप्यमान असं आयोजन. केबिका का मैदान वहाळच्या मैदानावर स्पर्धा सुरू आहे, आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आले. रात्रीचे 2:30 वाजून गेलेत. फायनल मॅच सुरू आहे. एका बाजूला टीम जासे, दुसऱ्या बाजूला टीम कोंबडभुजे, आणि 2 टीम्समध्ये मात्र काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. ती पहिल्या पारितोषिकासाठी प्रमोद मडवी येतात गोलंदाजीसाठी. ताराबेसारख्या दिग्गज संघाला मात्र याच्या गोलंदाजीनं नमवलं होतं. पहिलाच बॉल यावेळेस अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. स्विंग आणि मिस. टप्पा पडल्यानंतर हातभर बाहेर वळतो प्रमोद मडवीचा बॉल, आणि त्याचमुळे मात्र फलंदाजांना खेळणं कठीण होतं. वेगळ्या रणनीतीनं मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागेल तो श्लोक कोळीला.
कारण डावखुरी हाताची गोलंदाज म्हटले जेव्हा ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतात अँगल बनतो. पुन्हा एकदा तोच प्रयत्न सेम ॲज इट इज ब्लास्ट बॉल. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. त्याच्यामुळं या गोलंदाजाची गोलंदाजी अनेक वेळेला आम्ही पाहिले. अनेक वेळेला मात्र निर्धाव षटक टाकण्याचा महापराक्रम मात्र या गोलंदाजानं कित्येक स्पर्धांमध्ये केलाय आणि इथे सुद्धा सुंदर सुरुवात केली. चांगली बढत मिळाली होती कोंबडभुजे संघाला. तो मोमेंटम घालवायचा नव्हता. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले होते. कपिल कोहलीचं नॉन स्ट्राईकला जाणं मात्र संघाला परवडणारं नव्हतं. थोडंसं चेंज ऑफ पेस होता. गती परिवर्तन केलं होतं. थोडंसं स्लोवरवर धीम्या गतीने टाकलेला हा बॉल, हा सुद्धा चेंडू मात्र चकवत चाललाय. सुपर बॉलिंग, कम्मालीची बॉलिंग मात्र पाहायला मिळते कॅप्टन प्रमोद मडवी यांच्याकडून. 3 डॉट बॉल आणि कोंबडभुजे संघाला मात्र थांबवलंय. धावसंख्या आहे ती धावफलकावर फक्त 16 धावा. आतापर्यंत आपण पाहिले निर्धाव चेंडूंचं पर्सेंटेज मात्र प्रचंड आहे. 8 बॉल आतापर्यंत निर्धाव गेलेत. हा चेंडू सोडून दिला. इथे सुद्धा अंदाज चुकलाय. ही मॅच नाहीये, फायनलचा सामना नाही अंदाज घेण्याचा. वाईड बॉलच्या स्वरूपात जास्तीत जास्त 1 धाव मिळू शकेल, परंतु आजकाल बऱ्याच वेळेला वाईड बॉलवर मात्र जास्त घाव घातले जातात. लेग स्टंपवरचे वाईड असू द्या, ऑफ स्टंपवरचे वाईड असू द्या, या बॉलवर जास्त धावा मिळवण्याचा आजकाल फलंदाजांचा मानस असतो. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र पहा पोहोचले होते क्षेत्ररक्षक, परंतु एकच काढेल कपिल, कारण नाराज असेल. पहिल्यांदा मात्र पाहायला गेलं तर राज बस्तावनं थोडंसं कॅल्क्युलेशन बिघडवलं आणि आता मात्र श्लोक कोळीनं या 2 फलंदाजांनी बिलकुल साथ दिलेली नाहीये. साथच काय, मी तर म्हणेन बॅकफुटवर नेलंय. फायनलच्या मॅचमध्ये मात्र या प्रमुख फलंदाजांकडून घोर निराशा आणि त्याचमुळे कोंबडभुजे संघ थोडासा डगमगतोय. सिंगल आले, बऱ्याच अवधीनंतर धावफलक पुढे सरकले ते 17 या आकड्यावर, परंतु प्रमोद मडवी फारशा धाबा देणार नाही या ओव्हरमध्ये हे मात्र निश्चित केलं या गोलंदाजीनं. यावेळेचा हा चेंडू यस पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धाबा धावफलकावर. एवढ्या रात्रीमध्ये सुद्धा अजूनही प्रेक्षक फायनल मॅच पाहण्यासाठी थांबलेत. तर सगळ्या क्रीडा रसिकांचं बॅट्रिक्स ट्रॉफीमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि आभार सुद्धा मानतोय. बॅकफुटला जाऊन कट केलं यावेळेस मात्र. पाहूया बॉल वेगानं पळतोय थर्डमॅन बॉडी लाईनच्या दिशेनं. स्मार्ट क्रिकेट. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला होता आणि कपिलच्या बॅटमधून येतोय तो चौकार. महत्वाच्या धावा. तर या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 6. मागच्या दोनही ओव्हर्समध्ये 6 आणि 6 धावा आल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा एक मोठं षटक शोधावं लागेल. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय तो संयम. परंतु इथे कोंबडभुजे संघाच्या फलंदाजांना संयम बाळगून जमणार नाही. आता बराच संयम बाळगलाय मागासपासून. इथे थोडं आक्रमक व्हावं लागेल या शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाज तयार. श्लोक यावेळेस मात्र क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, झेल सुटलाय. एकच जाव, सिंगल रन. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा गलथानपणा झालाय. मगाशी धारावे संघाने केलेल्या चुका त्यांच्या अंगलट आल्या होत्या. इथे तेवढा धोका अजून नाहीये, परंतु शेवटच्या षटकामध्ये जर कपिलच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक्स पाहायला मिळाले उरलेल्या 5 चेंडूंमध्ये तर मात्र टेन्शन वाढेल जासे संघासाठी सुद्धा. सोपं नाहीये धावसंख्येचा पाठलाग करणं एवढ्या रात्रीमध्ये. परंतु पाहूया इथून मात्र कपिल कोळीकडे आता मात्र संपूर्ण उलवे नोडचं लक्ष लागलंय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. संयम मात्र तयार. कपिलकडे मात्र मोठ्या आशेने पाहिलं जात आहे. अकुटाप्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पूल केलाय. प्रॉपर टायमिंग नव्हतं.
तेवढाही फटका चांगला नव्हता. सिंगल मिळेल फक्त. एकेरी धाव नॉन स्ट्राईक एंडला राहणं म्हणजे धावा कमी करणं असंच समीकरण आहे या मॅच मध्ये. कपिल पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला. 24 धावा, परंतु श्लोकची साथ कधी मिळणार हाच प्रश्न आता मात्र प्रेक्षकांना पडलाय. भांडावून सोडलं या प्रश्नानं. आतापर्यंत विचार केला तर तो तब्बल 7 चेंडू खेळलाय, 3 धावा काढल्यात. संयम पुन्हा एकदा सज्ज. क्रॉस बॅटेड फटका जमिनीला समांतर आणि जबरदस्त मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करणारा, थोडस डॉट बॉल्स वसूल करणारा श्लोक कोळीच्या बॅट मधून येते. निर्णायक क्षणाला षटकार. आणखीन एक जर षटकार आला तर विनय भगत यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहा आणखीन एक षटकार. गरज सुद्धा आहे कोंबडूच्या टीमला आणि विनयजी भगत आमच्या मागेच बसलेत. त्यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. या पुढच्या बॉलवर षटकार आला तर एक षटकारानं मात्र थोड्याशा आशा पल्लवित केल्या. धावसंख्या मात्र झपाट्यानं वाढले. 30 या आकड्यावर सोडून दिला हा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पाहायला गेलं तर अंदाज चुकलाय. नाराज आहे नॉन स्ट्राईक एंडला कपिल. कपिलची नाराजगी पहा किती आहे आणि ती समजू शकतो, कारण तो वारंवार सांगतोय इथे मात्र आपल्याला वाईट बॉल घेऊन काय करणार आहोत आपण. इथे एक निर्धाव चेंडू त्याचं महत्व फार जास्त आहे या मॅच मध्ये आणि तेच घडले मागासपासून. श्लोककडे क्षमता जरूर आहे, मोठे फटके तो खेळू शकतो, स्ट्रोक बनवला त्यानं. या बॉलवर जरी षटकार आला तरी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे विनयजी भगत यांच्याकडून. संयम मात्रे क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, बॉल समोर गेलाय परंतु अगदी लॉंग ऑफ कडे सिंगल येते. कपिलला इंटरेस्ट नाहीये दुसऱ्या धाब्यामध्ये. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन अ बोर्ड. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आले. खूप चांगलं स्पर्धेचं आयोजन, नियोजनपूर्ण आयोजन पाहायला मिळालं. संपूर्ण नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर, ग्रामस्थ मंडळ तरघर आणि 40+ मॉर्निंग ग्रुप उल्वे नोड यांच्या वतीनं एक चांगली अशी स्पर्धा संपन्न होत असताना अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आले. सगळ्यांनी मात्र फार मोठी मेहनत घेतली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इथे मात्र कम्प्लिटली बीट झालाय तो कपिल आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर इथे मात्र पहिला इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात 31 धावा. 32 धावांचं लक्ष्य. नाराज आहे जरूर कपिल, त्याला माहिती आहे या धावा वाढवता आल्या असत्या. निदान 10 धावा तर कुठेच नाही, या वाढवता येऊ शकल्या असत्या. पहिले 5 चेंडू राज बस्ताव निर्धाव खेळलाय, त्यानंतर श्लोक कोळी सुद्धा जवळजवळ पाहायला गेलं तर 5 चेंडू निर्धाव खेळलाय. 2 फलंदाजांनी 10 चेंडू निर्धाव खेळले 24 मधले. आणि इथेच मी तर म्हणेन या धावसंख्येला मात्र आटोक्यात ठेवलं. जासई संघानं त्याचा फायदा उठवला आणि हाच फायदा त्यांना आता मात्र थोडासा फायद्याचा ठरणार आहे. थोडासा त्यांच्या पथ्यावर मात्र पडणार. परंतु क्रिकेट आहे, खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाहीये आणि तेच अनप्रेडिक्टेबल गेम याही मॅच मध्ये मात्र तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळणार का हे दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पुन्हा एकदा नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर, ग्रामस्थ मंडळ तरघर, 40+ मॉर्निंग ग्रुप उल्वे नोड सगळ्यांचं, मोकल साहेब असतील, मोहिते साहेब असतील, सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. अक्षयजी मात्रे आपलं की पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली. मनाच्या अंतकरणापासून तरघरवासियांचं मी आभार मानतोय आणि मी मात्र इथेच थांबतोय. आपण कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा स्पर्धा. PTC लाईव्हच्या माध्यमातून दुसरं सत्र जसं चालू होईल या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होणार हे ऐकण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर जोडले जातील दिनेशजी पाटील सर बेलोली यांचा आवाज. तुर्तास गुड बाय, शुभरात्री.
मैदानाकडे रवाना व्हा. 24 चेंडू 32चं आव्हान आणि आजच्या ही धावसंख्या अशीच राहिली आहे. ज्याप्रमाणे पूर्वार्धामध्ये कपिल कोहलीनं चांगला खेळ केला, परंतु राज बस्ताव फार उत्तम खेळ करू शकला नाही. 32 धावांचा पाठलाग करता सलामीर. जयदीप चला लवकर. कपिल कोहलीनं 9 चेंडूमध्ये 17 धावा जोडल्या, ज्याच्यामध्ये 3 चौकार ठोकले, परंतु राज बस्तावनं मात्र 5 निर्धाव चेंडू खेळला. त्यानंतर 10 चेंडूमध्ये 10 धावा श्लोक कोहलीनं जोडल्या. शाहीश मात्रेनं 10 धावा दिल्या, रोहित मात्रेनं 6 धावा, प्रमोद मडवीनं 6 धावा, संयम मात्रेनं 9 धावा. तर स्वागत केलं जाईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. खरं तर आपल्या संगीतानं मात्र सगळ्यांनाच भुरळ घातली. आमचे डीजे मास्टरचं स्वागत या ठिकाणी या मंचावर केलं जाईल. या डीजे SDC आपले प्रतिनिधी, त्यानंतर आमच्या अक्षरा जनरेटर सर्व्हिस, आपण सुद्धा या. सन्मान केला जाईल सगळ्यांचाच या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण यावं मंचावर. त्यानंतर PTC लाईव्ह आमची संपूर्ण टीम, या प्रत्येक एक सदस्याने आलं तरी चालेल. केडी आहेत, खूप सुंदर वर्क आणि या प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मात्र काम केलं ते PTC लाईव्हनं. किरणजी दळवी यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय, त्यांचा आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर डीजे मास्टर आमची गुणसंख्या लेखक सचिनजी पाटील, प्रणय मात्रे मोराबे, सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला अक्षरा जनरेटर्स, सगळ्यांचं सहकार्य मात्र लाभलंय, कारण प्रत्येकाचं सहकार्याशिवाय एवढी मोठी स्पर्धा यशस्वी करणं शक्य नाही आणि प्रत्येकाला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. सगळ्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करूया. सचिनजी पाटील उलवे आमचे गुणसंख्या लेखक, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला सामना सुरू करूया. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मेघा फायनलचे आपण सर्व साक्षीदार बनतोय. 24 चेंडू 32चं आव्हान. गोलंदाजीच्या मार्कवर 40+ लिजेंड दिनेश उलवेकर, स्ट्राईकवर जयदीप मात्रे. पहिल्या चेंडूवर मात्र दीप थडब्यांच्या मधून चेंडू जाणार भरधाव वेगानं. हा मात्र येतोय खणखणीत चौकार. खणखणीत चौकार ठोकला जातोय. फायनलच्या सामन्यामध्ये 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. रणनीत्या सगळ्यांच्या आखायची आहेत. ही मॅट्रिक्स ट्रॉफी आपल्या खांद्यावर मोठ्या रुबाबानं मिरवण्यासाठी मात्र हा खेळ 2 जिगरबाज टीममध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवर दिनेश उळवेकर यांच्यावर मात्र चांगला फटका लगावला आणि डीप थडब्यांच्या मधून चेंडू गेला सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. जयदीप मात्रे 4 धावाने आपलं खातं उघडत आहे. दिनेश उलवेकर पुन्हा एकदा सज्ज. जयदीप मात्रे ऑन स्ट्राईक. फलंदाज बाद. बोट आकाशाकडे जात आहे आणि सगळा जल्लोष सांगतोय हे काय घडलंय. कोमलपूजा संघाला माहित आहे की रणनीती काय होती, इथे काय करायचं आहे आणि निव्वळ आणि निव्वळ ट्रॉफीज नाही तर बरंच काही कमवण्यासाठी जो अट्टहास सुरू होता त्या अट्टहासाचा जल्लोष मात्र पाहतो आणि फलंदाज जयदीप मात्रे होतोय बाद. अतिशय सुरेख चेंडू राहिला, आपला अनुभव पणाला लावला आणि दिनेश उलवेकरनं मात्र पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर लगेचच कमबॅक मिळत मात्र जयदीप मात्रेची विकेट घेतली आहे. अप्रतिम अप्रतिम. आणि आता मात्र जणू काही आकाश ठेंगणं व्हावं एवढा सुंदर परफॉर्मन्स राहिला आहे कोमलपूजा संघाचा. चला वेळ दौडू नका, शत्रुसेन सजवायचं आहे. सगळंच आलवेल. मी म्हटलं होतं की आज नशिबाबरोबर कर्तृत्वाबरोबर नशीब साथ देतं आणि ते कर्तृत्व नशीब सगळं एकत्र आलं आणि यष्ट्यांच्या पाठीमागे कपिल कोहलीनं हा झेल टिपल्यानंतर त्याला कळलं की या झेलनं बरंच काही मी कमावलं आहे.
आणि खऱ्या अर्थानं अप्रतिम झेल राहिला. गोलंदाजाला दाद दिली जाईल. आपला अनुभव पन्ना लावत या कालच्या मुलांसोबत हा खऱ्या अर्थानं या टीमचा बाप दिनेश मुलवेकर मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. आव्हान दिसायला सोपं आहे, परंतु आव्हान कठीण बनवण्यासाठी मात्र चांगले प्रयत्न सुरू आहेत. 24-32चं गणित. पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर मात्र विकेट. नवीन फलंदाज भूषण मात्र स्ट्राईकवर. आणखीन एक चांगला फटका भूषणच्या बॅटमधून मात्र हा फटका आलाय. पॉईंटच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होईल, जाईल सरळ सीमारेच्या बाहेर. एक चौकार, आणखीन एक चौकार. 2 चौकार लगावलेत. एक बहुमूल्य विकेट, जी गरज होती ज्या विकेटची, जी विकेट्स त्यांना हवी होती, हा प्रश्न मात्र विचारला जाईल. परंतु दीपक पाटील सर, मला पडलेला एक प्रश्न आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला जासई संघानं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारण्याचा मुख्य कारण काय असावा, हा यक्ष प्रश्न त्यांनाही पडेल. कारण जर प्रथम फलंदाजी केली असती, चांगल्या धावसंख्या उभारल्या असत्या, 40-45 धावा झाल्या असत्या, तर आव्हान कडवं बनलं असतं. पण इथून त्यांना माहीत आहे की आम्हाला सामना जिंकण्यासाठी मात्र आम्ही या 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहोत. दिनेश मुलवेकर पुन्हा एकदा सज्ज. आणि हा सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. राजनं मात्र चांगला प्रयत्न जरूर केला, पण चेंडू फिरकावला सीमारेषा बाहेर. भूषण टोकते हा षटकार आणि षटकारानं 14वर मजर मारली जाते. ज्याप्रमाणे आज सामने संपलेत, अशाच प्रकारचे सामने लवकर संपवण्यासाठी जासई संघाचा हा स्टार खेळाडू मात्र भूषण चांगली फलंदाजी करतोय. मेघनाथ शेत प्रतिष्ठान, विठ्ठल जासई बनाम मंगेश भगत प्रतिष्ठान, कोंबडभुजे, 2 संघादरम्यानची ही मेगा फायनल लढली जाते. चांगली फटकेबाजी आणि दिनेश मुलवेकर यांच्यावर मात्र हल्ले झालेत. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे. अनुभव पुन्हा एकदा कमबॅक मिळवून देत आहेत. जी बहुमूल्य विकेट त्यांना हवी होती, ती जयदीपची विकेट त्यांनी मात्र कमावली आणि त्यानंतर एकच जल्लोष आपण पाहायला मिळाला. क्रिकेटचा खेळ हे एक आगळा वेगळा असतो आणि फायनलचा खेळ या तमाम रसिकांना माहीत आहे की या फायनलच्या ट्रॉफीपेक्षा सगळ्यांची नजर या बाईकवरच असते. मोठा फटका, मनगटी फटका मिड विकेटच्या डोक्यावरून दिनेश मुलवेकर यांना दाखवलाय हा षटकार. आणि इथे मात्र 2 चौकार 2 षटकारासहित तब्बल धावा लागल्या 20. एका षटकामध्ये 20 धावा. आता मात्र 12 धावांची गरज. 18 चेंडू 12 धावा. आणि मगाशी म्हटलं मी की ज्याप्रमाणे एकदा सुपर 4ला पोचलं की सुरू होतो खेळ बाईकचा आणि सायकलचा. कोण कोणाला काय मिळणार गणितं मांडली जात आहेत. एखाद्या चांगल्या मॅथमॅटिशियनला हरवल एवढे प्रेक्षक त्यांच्या पाठीशी राहतात आणि गणितं मांडतायत. नाही तुला हे करायचं आहे, अरे नाही तुला ते करायचं आहे, तुला असं करावं लागेल, तुला तसं करावं लागेल. सगळी गणितं मांडली जातात. परंतु मित्रांनो, बाईक मिळवणं एवढं सोपं कधीच नसतं. त्यासाठी तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी तर लागतेच, पण त्याचबरोबर नशिबाचीही साथ लागते. त्याशिवाय इतकं इजी कोणालाच काही मिळत नाही. क्रिकेटचा खेळ तसा आहे, अनिश्चिततेनं भरलेला हा खेळ आहे. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट तुम्ही कितीही खेळा, परंतु नशिबाची साथ जर नसेल ना, तर मात्र तुम्हाला जिंकणं आणि सगळं काही मिळणं कठीण आहे. इथे मात्र चांगला खेळ राहिला आहे. आतापर्यंत 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. भूषणनं लाजवाब खेळ केला, सुरुवात चांगली केली जयदीपनं. नंतर मात्र भूषण मात्र ठोकले 1 चौकार आणि 2 षटकार. 20 धावा धापलकरती शाहीश मात्रेनं त्या धाराव्य संघाचा विरोधात चांगला खेळ केला. तो असेल स्ट्राईकवर, गोलंदाजाच्या मार्कवर विनोद भगत. स्वीटचा हा प्रयत्न हा मात्र आज असफल राहिला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. विनोद भगत खऱ्या अर्थानं कोंबडभुजे संघाच्या तोफ म्हणजे जी ओळख राहिली आहे. कित्येक वर्ष कोंबडभुजे संघाची ओळख राहिली आहे. कारण ज्याप्रमाणे विचार केला विनोद भगतचा, तर मोठमोठ्या टुर्नामेंट खुल्या गटात खेळण्याचं काम या विनोद भगतनं केलं. सुरेख दर्जेदार. पहिल्या षटकामध्ये 20 धावा. इथे मात्र लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. लागोपाठचे सलग 2 चेंडू टाकले गेलेत निर्धाव. त्याच्यामुळे 12 धावांचं गणित उरलं आहे. आव्हान तर सोपं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये सगळंच अलबेल झालं आहे. फक्त जयदीप मात्र जी विकेट, ही गोल्डन विकेट्स मात्र कमावली ती कोंबडभुजे संघाच्या गोलंदाज दिनेश मुलवेकरनं. कारण 20 धावा सचिन पाटील जरी दिल्या असतील
तरी मला असं वाटत नाही की दिनेश मुलवेकरांना कोण बोलेल. सिनियर खेळाडू आहेत, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी मोठी विकेट्स कमावले. त्याच्यामुळे 8 विकेट या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावावरती आहेत. आणखीन एक फुल्लर लेनचा चेंडू, हा मात्र निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर 12 धावांचं गणित उरल्यानंतर इथे मात्र दर्जेदार गोलंदाजी करतोय तो म्हणजेच विनोद भगत. 3 चेंडू 46 निर्धाव खेळतोय. जो मागच्या सामन्यामध्ये बरसला होता तो आता एका धावेसाठी तरसतोय. इथे चांगला फटका पाहतोय आपण लॉंग ऑफच्या दिशेनं. धाव मात्र मिळाली 1 मात्र चौथ्या चेंडूवर आपलं खातं उघडलंय आणि एका धाव्यानं 21 वर मजर मारली जाते. 3 चेंडूच्या नंतर चौथ्या चेंडूवर मात्र ही धाव आली, 1 धाव. भूषण मात्र ज्यानं 2 षटकार 1 चौकार दाखवला आहे आणि अतिशय सुरेखरित्या या सामन्याला कलाटने आपल्या बाजून दिलंय. भूषण पुन्हा एकदा सज्ज. चला वेल दौडू नका. फिल्डिंग प्लॅन्स आखले जात आहेत, चक्र व्यूह रचले जात आहेत. चला फिल्डिंग लावा आपण. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि पॉईंट, डीप पॉईंट असे 5 क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषेच्या लगत सुरेखरित्या खेळून काढला चेंडू मिडऑफच्या दिशेनं. धाव मात्र घेतली जाईल. एक इथं फेकी मी तू झालाय जरूर. आणखीन एकदा चेंडू फेकलाय परंतु धाव मात्र आली 1. 5 चेंडूंचा खेळ आणि या 5 चेंडूमध्ये 2 धावा विनोद भगतनं आतापर्यंत मोजल्यात. 22 वर मजर मारली जाते. आता मात्र 10 धावांची गरज. चेंडू उरतील ते म्हणजे 13 चेंडू 10 धावा. 13 चेंडू 10 धावा. एक धाव रोखावी लागेल जर कोमरपुजे संघाला जिंकायचं असेल. पण एक धावेनं काम होईल तो म्हणजेच जासई संघाचं. 46 मात्रे पुन्हा एकदा स्ट्राईकवर. कनेक्ट चांगला झालाय की चेंडू हवेत राहील, झेल टिपला जाईल आणि इथे आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आत्ता मात्र षटकामध्ये धावा आल्या 2, एक बहुमूल्य विकेट 40 मात्रेची आणि गणित उरेल 12-10चं. 12 चेंडू 10 धावा. बारा चेंडू 10 धावा. इथून कमबॅक करेल का कोमरपुजे संघ? कारण गोलंदाजीचा तोफखाना आहे. कपिल कोळीकडे हे सर्वात ब्रह्मास्त्र आहे. त्याला माहीत आहे की आपल्याकडे गोलंदाजी खूप छान आहे आणि त्या गोलंदाजाचा वापर तो अतिशय उत्तम करतो. मागच्या सामन्यात 3रं षटक फेकलं होतं वेगळ्या एंडनं विनोद भगतनं, पण आता मात्र त्याला एंड बदलवला आणि त्या धावा दिल्या फक्त 2. बारा चेंडू 10 धावा. हा चांगला फटका आहे. काय सुरेख फटकेबाजी. सामना लवकर संपण्याचा चांगला प्रयत्न. हा मात्र आला चौकार. भूषण मात्र ठोकतोय हा चौकार. रोहन कोळीला षटक मात्र मागच्या सामन्यात 4थं मिळालं आणि इथे मात्र 3रं, परंतु बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून काय सुरेख फटका खेळला आणि या ट्रॉफीवर आम्ही अधिराज्य गाजवणार या नेक इराद्यानं मात्र मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघ खेळतोय. अतिशय सुरेख भूषणचा उबदार खेळ राहिलाय आणि कदाचित हाही सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न. फक्त 6 धावांची गरज. चांगला फटका आहे. डबलचा प्रयत्न केला जाईल कारण जसा फटकावला चेंडू त्याने लगेच सांगितलं की डबल यायचं आहे. 2 धावा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि त्या 2 धावा मात्र घेतल्या गेल्या. नवीन फलंदाज रक्षित आहे जो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. त्यानं चांगले झेल या सामन्यामध्ये मागच्या सामन्यात टिपले. धारावी संघाच्या विरोधात खेळताना 3 त्यानं झेल टिपलेत.
तो रक्षित नॉन स्ट्राईक यांना उभा, तर भूषण मात्रे असेल स्ट्राईकवर. गोलंदाज रोहन कोळी पुन्हा एकदा सज्ज. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न स्टेप आउट जरूर केला, परंतु चेंडू आणि फली याच्यामध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नाही झाला आणि त्याच्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता झाली. चकमा खानेवाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता, तो नंबर नाही आला. फुल टॉस, नो बॉल कॉल. चेंडू हवेत जरी असला तरी धावा मात्र मिळतील. फेकी होते, रिस्की रन, सगळंच घडलं या चेंडूवरती. नो बॉल, 1 रन आणि रनआउट सुद्धा भूषण. सगळंच घडलं, सगळंच बिघडलं. फुल टॉस चेंडू, त्याच्यावर नो बॉल, धावा आली 1. दुसऱ्या रनचा मोह आवरला नाही आणि भूषण मात्रे बाद. अशा प्रकारे 2 धावा आणि या 2 धाव्याने धाबळकावर धावा लागल्या. 30 धावा आणि 2 धावांची गरज. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. कदाचित सामना लवकर संपायचा भूषणला आणि आता 2 धावांचे उरले गरज. आणि या मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24च्या ट्रॉफीवर अगदी पहिल्याच तारखेला नव्या वर्षाची सुरुवात चॅम्पियन बनून करणार की काय जासई संघ. चॅम्पियन. नवीन फलंदाज कुणाल. 2 चेंडूंची गरज. कुणाल, नवीन फलंदाज कुणाल. आणि स्टंपला कोणी हात लावायचा नाही, लक्षात घ्या. क्लीन बोल्ड. स्टंपला कोणी हात लावायचा नाही, कारण फ्री हिट होता हा चेंडू. धाव मात्र घेतली जाईल. 1 फ्री हिटवर मात्र हात. क्लीन बोल्ड जरूर झाला होता. 1 धावेची गरज. स्कोर इज लेवल. 1 धावेची गरज. आणि सामना संपल्यानंतर स्टंप कोणी उचलू नका प्लीज. चला सामना सुरू करा. फक्त 1 धावेची गरज. स्कोर लेवल झालाय आणि चॅम्पियन बनणार का लगेचच या चेंडूवरती की वेळ जाईल. रणनीती आखली जाती आहे आणि इथे मात्र चाचपट सुरू आहे आणि चॅम्पियन बनतोय मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघ. चॅम्पियन 2024चा हा नवा चॅम्पियन. पहिल्याच तारखेला मात्र चॅम्पियन बनला हा संघ. आणि भूषणचा वेल प्लेड अफलातून फलंदाजी राहिली. जयदीप मात्र स्वस्तामध्ये परतला. जयदीपला हा प्रश्न विचारला जाईल की ज्याप्रमाणे फलंदाजीची गरज होती, धावा ठोकणं अनिवार्य होतं, परंतु मी तर सांगेन की प्रथम फलंदाजी घेणं जयदीप गरजेचं होतं मे बी, परंतु निर्णय चॅम्पियन बनण्याचा. तुम्ही चॅम्पियन बनताय आणि खरं तुमचंही विशेष अभिनंदन. परंतु कपिल कोळी आणि टीम मात्र खुश. दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन. वळूया आपण लगेचच. इथे मात्र प्रेझेंटेशनसाठी बक्षीस वितरण समारंभ आणि काही सत्कार सन्मान असतील. दीपक पाटील सर.